कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एवढं कापूस घेतात हा दिवो केवढो वाटतं का तेवढी नको एक येणार नाही आजकालच्या पोरांका. शिक्षण घेतलं म्हणजे झाला नाही गो हा हे आपण काम येऊ कोया बायलेच्या जातीत तरी तुका काय वाटला शिरवाळे करून घातलेस म्हणजे झाला. या बघ अशी वळतात बात आता घालत्या दिव्यात जळलेली वात काढ. शिक्षण घेतला बाकी काही एक नाही जमला काय अगो ती फिरकी फिरव हा फिरवती निघाली मा हा आणि त्या फिरकीत वात घालती वात सरका वात मध्ये हा सरकवली हा तो कापूस बाहेर रवलो तो तेलात बुडवतो हा हा आता लाव दिवो. आता कसं लागलं सॉरी माहित नव्हतं. आता नमस्कार कर देवा म्हणजे देव चांगली सद्बुद्धी देतलो तुका. ओवी दायचेच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. कोकणातली माणसं अशीच असतात अगदी फणसासारखी. बाहेरून काटेरी दिसतात पण आतून असतो तो फक्त गोडवा. दायचेच्या मायेचा अनुभव घेतलाय मी इतकी वर्ष. तिच्या टोमण्यांमध्ये सुद्धा प्रेम असतं. बरं मी मंजूच्या माहेरी गेले होते ना तेव्हा घरातलं चित्र जरा वेगळं होतं पण आता परत आले तर चित्र जरा वेगळंच दिसतंय. श्रेणूने सांगितलंय मला सगळ्यांशी जुळवून घेणं सगळं करण्यासाठी पुढाकार घेणं हे देवासमोर दिवा लावणं आणि सगळ्यांना जेवण करून पण घातलंस तू ते परदेशातलं. हो यू नो व्हॉट सगळ्यांना आवडलं. काय सांगतोस. संध्या बघतस ना तुझेच गुण उतरले तुझ्या लेखीत. खरंच तू अशी समोर बसलीस ना तर मला सारखं वाटतं की म्हणजे संध्याच बसली की काय. होवी अशीच प्रेमाने सगळ्यांची मन जिंक. मला खात्री आहे तुला जे काही हवंय ना ते देव तुला नक्की देईल. मॉम हवी असेल तर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.